पालिकेच्या पाणी कपातीच्या मुळे मुंबईकर त्रस्त आहेत आणि मुंबईच्या शेवटच्या भागापर्यंत पुरेसं पाणी पोहोचत नाही। मुंबई महापालिका आयुक्तांनी याच्यावर तातडीने काम करणं आवश्यक आहे, आमची मागणी आहेच। पण ही परिस्थिती निर्माण का झाली याचा सर्वस्व दोषी आणि पापी जर कोणी असेल तर ते आदित्य ठाकरेजी आहेत। गेली 25 वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे आहे। 1,40,00,000 लोकांना शेवटपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी केवळ जी बजेट पाण्याचं बजेट आपण बघितलं तर गेल्या 5 वर्षांमधलं ज्या वेळेला तुम्ही आदित्यजी सत्तेत होतात त्यावेळेला 5 वर्षांमध्ये मुंबईकरांच्या खिशामधून तुम्ही 30,000 कोटी रुपये घेतलेत। आमचा आदित्य ठाकरेंना सवाल आहे 30,000 कोटी मिळून सुद्धा उदयनचन केंद्राला आग लागली कशी, शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचत कसं नाही, 5 वर्षात 30,000 कोटी घेऊन लिकेज कसं होत आहे, 30,000 कोटी घेऊन लिकेजचं टेंडर तुम्ही कोणाला दिलं, त्या ठिकाणी आपल्या वॉटरमेन्स लाईनच्या प्रोटेक्शनचं काम 30,000 कोटी घेऊन तुम्ही का नाही केलं। आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही न केल्यामुळे मुंबईकरांना आज भोगावे लागत आहेत। आयुक्ताने तर लक्ष द्यावंच लागेल आणि त्या ठिकाणी आता डीप क्लिनिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी स्वच्छ होऊ लागल्या तर यांच्या पोटात दुखायला लागलं। आदित्य ठाकरे यांना मुंबईत होणाऱ्या विकास कामाच्या, सौंदर्यीकरणाच्या आणि स्वच्छतेच्या कामामुळे पोटदुखी झाली आहे आणि त्यामुळे धवती योग त्यांना लवकरच मिळावा अशी माझी अपेक्षा आहे। भारतीय जनता पक्षाचा केंद्रीय कार्यक्रम आहे 29 आणि 1 तारखेपर्यंत। त्या ठिकाणी प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये निरीक्षक जाऊन त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा करून जी अपेक्षित इच्छुक अशा पद्धतीच्या नावं केवळ पक्षाला कळवणं एवढ्यापर्यंतच काम या सगळ्या निरीक्षकांना आहे। मला याची पूर्ण माहिती नाही, पण जसं झालंय तर ते दुर्दैवी आहे। कशामुळे झालं, त्याच्या मागचं कारण काय, या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणं आवश्यक आहे। सरकारने सुद्धा या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, काळजी घेईल अशी अपेक्षा आहे। मला असं वाटतं हा निर्णय सर्वस्वी अयोग्य आहे। महापालिकेने बचत गटांच्याकडून कामं करून घेणं किंवा बचत गट मुंबईची सेवा करत होते त्याला दुर्लक्षित करणं याला आमचं समर्थन नाही। तुम्हाला अधिकची काही व्यवस्था उभी करायची असेल की जी झोपडपट्टी विभागामध्ये कचरा जमा करणं किंवा स्वच्छता ठेवणं, ती बचत गटांबरोबर अजूनची अधिकची व्यवस्था तुम्ही करू शकाल, पण बचत गटाच्या हाताला त्या ठिकाणी असलेलं काम काढून घेणं हे आम्हाला मान्य नाही। आयुक्तांशी मी स्वतः या बाबतीत बोलेन, माननीय उपमुख्यमंत्र्यांशी स्वतः बोलणार आहे।